नमस्कार मित्रांनो, आपल्या मार्ग घेतलेल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण साजरी करणार आहोत रंगाची उधळण रंगपंचमी. आज आपण नाशिकच्या राडमध्ये जाणार आहोत, जिथे मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा केला जातो. ढोल ताशे, रंग, आनंद आणि धमाल. चला तर मग पाहूया आजचा हा सुंदर रंगोत्सव. बोले शंभू हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मार्ग घेतलेल्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टावर. आज आपण कॅम्पिंग काही करणार नाही आहोत, परंतु नाशिक जिल्ह्यात आणि नाशिकमध्ये एक रंगोत्सव असतो, रंगपंचमी. होळीच्या 5व्या दिवशी तिथे आपण साजरी करायला जात आहोत. आता आपण ओमनी घेऊन जात आहोत. चला तर आता तुम्हाला रंगपंचमीचे दृश्य मी दाखवणार आहे. चला तर जाऊया. आमच्यासोबत एवढ्या जणी या. महाकवी कालिदास कला मंदिरच्या समोर आपण गाडी पार्क केलेली आहे. मित्रांनो, आता आपण नाशिकमध्ये गाडगे महाराज पुतळ्याजवळ जाणार आहोत शावरमध्ये. नंतर मग आपण तिवंदात जाऊ. नंतर आपण गाडगे महाराज पुलाच्या खाली जाऊ. नंतर शनी चौकात जाऊ आणि अजून बघूया पुढे जाऊ. आपण इथं गाडी पार्क केलेली आहे. अशा प्रकारे आपण इथं गाडी पार्क केली आहे. आता पुढे जाणार आहोत आपण. हे अशा प्रकारे नाशिकची रंगपंचमी असते आपली. अशा प्रकारे आपल्या मार्ग घेतल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहेत ते लोक. आता आपण शालीमार चौकात आलेलो आहोत. तिथं इंद्राजींचा पुतळा आहे. अशा प्रकारे हा शालीमार चौक म्हणता याला. अशा प्रकारे इथं दुर्गा मातेचं मंदिर पण आहे आणि शेजारी हनुमानाचे मंदिर पण आहे. आता आपण शावरकडे चाललो आहोत, गाडगे बाबा पुस्तकाच्या इथे. असे हनुमानाचे मंदिर आहे, बाजूला दुर्गा देवीचे मंदिर आहे. आणि असं पायी गेलं का आपल्याला गाडगे महाराज पुतळ्याजवळ शावरजवळ जायचं आहे. बाजूला असे महाराष्ट्र शासनाचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आहे आणि असं आपण पायी जात आहोत. बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो, येथे वातावरण खूपच रंगीत आणि उत्साहाने भरलेलं आहे. सगळीकडे रंगाची उधळण, ढोल ताशाचा आवाज आणि लोकांचा आनंद पाहून मन खूप आनंदी होत आहे. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण रंगपंचमीचा आनंद घेत आहेत. असा हा रंगाचा सण सगळ्यांना एकत्र आणतो आणि आनंदाने भरून टाकतो. पेशवेकालीन राड आहे दिल्ली दरवाजा. ही गाडगे बाबा पुलाच्या खाली आहे.
बघू शकता तुम्ही, आता मी वरतून दृश्य केलेलं आहे. अशा प्रकारे आपण गाडगे महाराज पुलाच्या खाली आलेलो आहोत. श्री परमहंस श्री नरसिंह गोपालदास महाराज संजीवनी समाधी मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण थोडं थांबलो. आता भगवती नाश्ता सेंटर आहे, गंगेला लागूनच आहे असं बाजूला. तर आपण इथं नाश्ता करणार आहोत. नाश्ता करूया. हे बघा, किती झाले भाऊ? वडापाव घेणार आहोत. आता आपले मेंबर बसले. अरे बाबा, आता यांनी पहिले सँडविच मागवलेले आहे पहिले, आणि आपण वडापाव घेणार आहोत. भगवती नाश्ता सेंटर गंगेवरच आहे, आपल्या यशवंत पटांगणाजवळच आहे. या मित्रांनो नाश्ता करायला. ठीक आहे, भाऊने आपल्याला मस्त गरम गरम वडापाव पण दिलेला आहे. आता आपलं मग सँडविच खाऊन झालं. आता पण आपण 4 वडेपाव घेतलेले आहोत. 20 रुपये वडापाव करता आहे. या मंडळी नाश्ता करायला संध्याकाळची वेळ आहे. अशा प्रकारे सर्व पब्लिक मस्त आता नाश्ता करत आहे. थकलेले सर्व तर मस्तपैकी तर नाश्ता करत आहे. वडापाव, पाववडा, सँडविच खूप छान असं गरम गरम मिळालेलं आहे. आता आपण त्याचा स्वाद घेत आहोत. मित्रांनो, आता झाला टायमिंग 5 वाजले आहे. आता आपला मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला आहे. आपण खूप फिरून आलेलो आहे. आता आपण राडीत जाणार आहोत. पण तुम्ही तिथला व्हिडिओ दाखवू शकणार नाही, कारण तिथे खूप भीड असते, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. मग बी तुम्ही बघितलं तर मी काही असे दृश्य आहे असे मी कॅमेऱ्यात कॅप्चर करू शकलो नाही आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू शकतो. खूप असं हे असतं. ही आपली गंगा गोदावरी आहे. आता आपण थोडंसं इथे एक स्नान करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. मित्रांनो, आता एक मस्त नाश्ता झाला आपला आणि आता आपण गंगा गोदावरीवर आपण चक्कर मारतोय आणि शनी चौकातल्या राहाडीवर जाणार आहोत. सध्या राहाडवर आहे ना, पण आपलं शूट येणार नाही, खूप गर्दी असणार आहे. आणि येणाऱ्या काळात 1-2 वर्षात आपला नाशिकचा कुंभमेळा असणार आहे. तुम्ही जरूर भेट द्या गंगा गोदावरीला. हे यशवंतपट, हे जे समोर दिसतं हे यशवंत पटांगण आहे. तर आता आपण जात आहोत. चला तर जाऊया. अशा प्रकारे रंगोत्सव असतो नाशिकचा. नाशिकला खूप असं प्राचीन आहे. प्राचीन श्रीराम मंदिर आहे 1777चं. हे गंगेवरच असतं, गंगा गोदावरीवर. नाशिकचं प्राचीन म्हटलं तर याला खूप महत्त्व आहे. अध्यात्मात खूप अग्रेसर आहेत नाशिक जिल्हा, नाशिक डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यातल्या त्याच्यात नाशिक शहर. हे आहे दुतोंड्या मारुती. आता हा तिकडचा भाग आहे आणि हा पावसाळ्यात पूर्ण पुरतो. आणि हा 1968 साली बनलेला आहे दुतोंड्या मारुती. अशा प्रकारे जेवढा रंगोत्सव खेळून आल्यानंतर सर्व भाविक इथे ह्या रामकुंडात स्नान करतात आणि मग इथून घरी जातात. तर आपल्याला शनी चौकात जायचं. राहाडीत आपण उडी मारूया आणि मग नंतर आपण घरी जाऊया. आणि मी तुम्हाला ते शूट करू शकत नाही, खूप गर्दी असणार आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिक महाआरती रोज संध्याकाळी असते. इथं दुतोंड्या मारुती, 2 मुखी मारुती मंदिर, गंगा घाट.
तुम्हाला मी मग दाखवलाच धंदा मारून. मित्रांनो मी शनी चौकाला गाडी तिकडे आपल्याला शूट करायला भेटणार नाही कारण खूप गर्दी असते त्यामुळे मी आलो. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, सगळ्यांनी लांब लांब जावे. मी दाखवतो राड आता बंद करण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो आता आपला शनी चौकातल्या राडीचा सर्व आजचा आपला मस्त एन्जॉय केलेला आपण पूर्ण रंगोत्सव आपण पूर्ण केला आजचा. तर हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नाशिक शहराच्या लोकांनी जरूर कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर मी याच्यात सुधारणा करेल. आता आपण इथून रिक्षा करणार आहोत आणि आपली जी गाडी पार्किंग आहे महाकवी कालिदास मंदिरावर आपण तिथं जाणार आहोत. चला तर जाऊया आता रिक्षाने. आता आपण शनी चौकातनं राडीतनं पंचवटी कारंजाला आलो. इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आता आपण इथून रिक्षा करून आपल्या महाकवी कालिदास मंदिराजवळ आपण गाडी पार्क केली आहे तिथं जाणार आहोत. चला तर आता जाऊया रिक्षाने. आता आपण रिक्षा केली आहे कालिदास कला मंदिराला जात आहोत आपण. अशा प्रकारे रिक्षा भेटली आपल्याला. आपण बसने पण जाऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे आता आजचा रंगोत्सव समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे आपण 4 सीट रिक्षात जात आहोत. आता पार्किंग जाऊ, आपली गाडी काढूया आणि घरी जाऊया. मित्रांनो आता आपण रिक्षात आलो. आपण आता आपल्या गाडी पार्किंगजवळ आलो आहे. आता त्यांना आपण भाडं देऊया आणि पुढे जाऊया. मित्रांनो अशा प्रकारे आपण आज नाशिकच्या राडमध्ये रंगपंचमीचा सुंदर रंग अनुभवला. खूप आनंद, खूप रंग आणि खूप सुंदर आठवणी आजच्या दिवसाने दिल्या. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आता आपण घराकडे मार्गस्थ होत आहोत. चला जाऊया. आजचा खूप छान प्रोग्राम झाला. आता आपण घरी जात आहोत. पार्किंग मध्ये आलो आपण. आता आपण घरी जात आहोत. चला तर जाऊया. मित्रांनो आता आपण घरी आलो. आता आपण गाडी पार्क केली. आजचा रंगोत्सवचा रंगपंचमीचा कार्यक्रम आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मार्ग घेतल्यासोबत चालत राहा. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.